नमस्कार आमच्या युट्यूब फॅमिली मेंबर. तर थोडक्यात आपण आज आमचा 4000 वॉच अवर्सचा प्रवास सांगणार आहोत. तर सुरुवात करतील पहिले विशाल. सुरुवात तिने केली तर सुरुवात माझं पण म्हणणं असं की हिनेच केली पाहिजे, म्हणजे मनीषाने केली पाहिजे. नाही असं ते जास्त नसायचे, त्याच्यामुळे थोडक्यात चॅनलची सुरुवात ही मनीषामुळे झालेली आहे. तर मला पण असं वाटतं की हा जो क्षण आहे याची सुरुवात पण मनीषाने तुमच्यासोबत करावी. तर असं होतं की 2023 ला 2023 ला आपण चॅनल ओपन केलं. 2023 ला आपण चॅनल चालू केलं. तसं माझं चॅनल पहिलेपासून होतं आधीपासून, पण त्याच्यावर कधी यूज माहित नव्हता, लक्ष दिलंच नव्हतं. आणि दिवाळीच्या दिवशी फटाके वाजत असताना त्याची साडी जळाली माझ्याकडनं. ही रागात वरती आली बिल्डिंग मध्ये, सोसायटी मध्ये, आणि त्याच्यात तुझा एक व्हिडिओ काढतो. तो व्हिडिओ काढला, खुश काय करायचं होतं तुझा व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. तो 10 मिलियन्स आमचा जो व्हिडिओ आहे, दृष्ट लागण्यासारखी, स्वामींची कृपा आहे सर्व. आणि तिथून प्रवास सुरू झाला. ही मला बोलली की आपण लक्ष देऊ, असं करू तसं करू. तिला म्हणत हा 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 तरी नव्हतो करत आम्ही. एवढं सिरियसली कधीच घेतलं नव्हतं. कधी घेतलं नव्हतं नाही चॅनल. अजून पण नाही घेतलं. अजून पण नाही घेतलं. आणि जसं काम असेल तशा हिशोबाने आम्ही करतो. माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी नाहीये युट्यूब. पण जेवढं तुम्हाला आवडतंय, जेवढं प्रेक्षकांना जे आवडतंय आणि त्यांचे जे मेसेज असतात आम्हाला, त्यामुळे आम्ही थोडंसं आता जास्त इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली की नाही अरे सगळ्या लोकांना आपण पाहिजे ना, तर आपण नक्कीच काम केलं पाहिजे त्या हिशोबाने. तरी 100% नाही देत आहेत हे मी मान्य करेल, कारण शेवटी यांचं जे काम आहे ते खूप हॅट्रिक आहे. 3 वाजतात, कधी 2 वाजतात. हा, माझी मराठी हिंदी इंग्लिश समजेल तुम्हाला, काही हरकत नाहीये. पण मेन 4000 वॉच अवर्सचा विषय आपला. ओके, पहिले आम्हाला माहित नव्हतं की काय क्रायटेरिया काय होतं तो आम्हाला माहित नव्हतं. आम्ही हेच होतो की व्ह्यूज वाढवायचे. 10 मिलियन 3 महिन्याचा विषय. म्हणजे आम्हाला असं वाटलं पहिले की ते 10 मिलियन आपले पहिले होतील असं, म्हणजे असा डाऊट होता. व्हिडिओचे बूम चालत होते, ते असं वाटलं होतं. पण ते आम्हाला नंतर कळलं की 90 डेजच्या क्रायटेरियामध्ये सगळेच व्हिडिओ काही तुमचे व्हायरल होत नसतात. तसे आमचे काही व्हिडिओ आता 1 करोड आहे, काही 50 लाख आहे, काही 40 लाख आहे, काही 25 लाख चालतात. म्हणजे असं नाहीये की फक्त. मग नंतर आम्हाला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं की नाही अरे लाईव्हचा तुम्ही वॉच अवर्स वाढवा. म्हणजे लाईव्ह काय सगळ्यात मोठा विरोध होता याच्यावर. हा, कारण पब्लिक जे घाण कमेंट करते. विरोध असा होता की मी 2-3 वेळा लाईव्हला बघितलं, लोक घाणेरडे मेसेज करतात, खूप घाणेरडे मेसेज यायचे, काहीतरी कोणते घाण बोलणार. आणि आता हे कलियुग आहे, त्याच्यामुळे काय कोणाचं काय बघायचं साहजिकच आहे. एकटी बाई लाईव्हला बघितलं तर लोकांच्या मनात अश्लील किडे वळवळतात. कोणी तिला हे कर, कोणी ते कर, कोणी. पण एकच माझं म्हणणं की कोणाला कोणी कमजोर समजू नका. म्हणजे लेडीज बसली म्हणून तुम्ही घाण कमेंट करायची तर हे चुकीचं आहे. तुमची त्या जागेवर तुम्ही तुमची आई बघा, बहीण बघा, बायको बघा. म्हणजे हे सांगण्याचा नजरिया की हे डोक्यात लाईव्ह आम्ही स्टार्ट केलं. लाईव्ह स्टार्ट केल्यानंतर मी बघितलं की अरे यार लाईव्ह घेतल्यानंतर तर वॉच टाइम वाढतोय, पटापट वाढतोय. मग हिला मी एनकरेज केलं की आपण लाईव्ह घेत जाऊ. त्या लाईव्ह मध्ये काही कॉमेडी केली, काही गप्पा मारल्या, नाही. खूप मोठा सस्पेन्स येतो. तसं नसतं ऍक्च्युली. पप्पांना अजूनही खरं कळलेलं नाही काय केलं आम्ही ते. पब्लिक 10,000 जरी असली ना, पण ती पब्लिक तुमच्यासाठी किती वेट करते ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या लोकांचंही मी पाहिलं की 10,000 पब्लिक असून पण त्यांचा वॉच अवर कम्प्लीट होत नव्हतं. कारण का, फक्त हाय हॅलो केलं. तुम्ही जर त्यांना एंटरटेन नाही केलं तर तुमच्या वॉच अवर वाढणार नाही. आमची लाईव्ह स्ट्रीम अशी असते ना की बरे 50 लोक असतात, पण ते 50 लोक 2 तास आमच्याशी कनेक्टेड असतात. आणि ते महत्वाचं की तुम्ही तुमच्या जे विषय असतात ते मी खरं तर या गोष्टीला मी खरं प्राधान्य देईल की रुचिताचं नाव, कारण तिच्यामुळे आज आम्ही लाईव्ह चालू केलं. खरं सांगतो, म्हणजे आम्ही जे घाबरायचो. हो, थँक्यू रुचिता. खरच मी आताही तुझे धन्यवाद करते रुचिता. पाठीमागे सगळ्यात मोठा वाटा तिचा रुचिता. येस. आणि संस्कृती आहे. सण हा आहे की सण आजपर्यंत सगळं चॅनल आमचं ती सांभाळते. म्हणजे आम्हाला त्या गोष्टी ज्या कळत नाहीये त्या आजपर्यंत तीच आम्हाला समजवत आली. 3 वाजेपर्यंत बसून. हो, रात्री 4 वाजेपर्यंत खरं तिने काम केलं. त्याच्यानंतर बरेचसे आमचे असे सबस्क्रायबर आहेत, जसं एक विष्णू काका म्हणून आहे, गजानन दादा आहे, शिव दादा आहे. शिवने काही गायडन्स केले आम्हाला, शिवने काही व्हिडिओ बनवल्या. शुभम आहे. शुभम न आवर्जून येणारा आहे. त्याच्यानंतर बरेच जण आहे. म्हणजे आता तर खूप वाढले आमची फॅमिली. हा, प्लीज राग मानू नका. आणि आता निलेश दादा आहे. फॅमिली अशी होऊन जाते ना आपली. विदर्भाला कोण जे गाडी डिलिव्हरीचं काम करतात, नाही ते पुण्याचे संतोष दादा. संतोष एक.
नाही सगळेच आहेत, मी असं म्हणणारच नाही. आमची फॅमिली आता अशी झाली ना, बराच वेळ गप्पा मारतो. पण तो 4000 वॉच टाइम नाही, पण तो 4000 वॉच टाइम कसा झाला माहिती का, ऍक्च्युली ह्या सगळ्या लोकांमध्ये ना काहीतरी विषय पाहिजे असतो. असा तुमचा किती तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तो वॉच अवर होणार नाही, पण त्याच्यात तुम्ही त्यांना किती एंटरटेन करता. युट्यूबचा अर्थच काय असतो की तुम्हाला आम्ही किती एंटरटेन करतो. नुसतं बसून होत नाही, नुसतं हाय हॅलो केल्याने होत नाही. फक्त एकच विषय असतो की तुम्ही त्यांना किती तोपर्यंत थांबवून ठेवता. म्हणजे ही मजा यायची ऍक्च्युली. कधी कधी तर यांनी एवढं काम म्हणजे खूप मी हॅट्स ऑफ करेल यांना. म्हणजे लालबागच्या राजाचं विसर्जन बघितलं असेल तुम्ही, तर पाण्यात होते, समुद्रात पूर्ण एवढं इथे मशीन आहे हाटला, तर कम्प्लीट 2-2.5 तास ते पाण्यात होते. त्यामुळे आमचं वॉचर कम्प्लीट झालं. पब्लिक साठी भाई, आपण पब्लिक साठी आणि एक दिवशी काय झालं माहिती का, मी तुम्हाला सांगतो. माझं तुम्हाला माहिती टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय. दिवसभर आम्ही घरीच होतो. संध्याकाळी 8 वाजता मला एक बुकिंग मिळाली आणि मी गेलो सीएसटीला. सीएसटीला 10:30 वाजता पोहोचल्यानंतर काय करावं, तर सगळे लोक सेल्फी बिल्फी काढत होते. तर त्या दिवशी मी पहिली लाईव्ह स्ट्रीम बाहेरनं केली. तो पण अनुभव खूप जबरदस्त आणि तिला मला खूप प्रतिसाद मिळाला. मला सगळे बोलले आम्हाला हे दाखवत ते दाखवत. मी रात्री 1 वाजेपर्यंत रात्रीची नाईट लाईफ पूर्ण मुंबईची नाईट लाईफ दाखवली. मित्रांनो बघा, माझ्याकडे गाडी असते, 24 तास मी गाडीत फिरतो, त्याच्यामुळे हे माझं शक्य होतं. आणि ते सगळ्यांना शक्य वेळ माहित नाही. मी गाडीतूनच रील बनवतो. आणि सर्वात मोठी स्ट्रीम झाली आमची कुठली सांगते तुम्हाला, आमचं 50,000 सबस्क्रायबर. आणि ती लाईव्ह अशी जबरदस्त झाली. पूर्ण जर्नी आहे त्याच्यात, लाईव्हची आहे, म्हणजे युट्यूबची नाही आहे, लाईव्हची जर्नी पूर्ण त्याच्यात आहे. आम्ही दाखवली आहे. आणि आज हे तुमच्यासोबत शेअर करण्याचा म्हणजे का हा एक आनंदाचा क्षण होता की याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची होती की आम्ही इथपर्यंत कसं पोहोचलो. सर्वसामान्य आहे, आम्हाला काहीच नॉलेज, सर्वसामान्य माणूस आहे. मी काही कोणी हायफाय नाही, कोणी काय नाही. फक्त आमचं जगण्याची पद्धती थोडीशी वेगळी आहे. मी चांगलं जगतो, चांगलं राहतो, चांगलं वागतो. ही एक माझी एक घाणेरडी सवय की मला खायचं तू परफेक्शन लागतं प्रत्येक गोष्टी. थोड्याच्यात पण परफेक्शन पाहिजे, हे महत्वाचं आहे. मला ते एकदा धड बारावर चिंता कधीच आवडत नाही. मी करेल तर थोडंच करतो, चांगलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ते युट्यूबचा जर्नी चालू झाला. ते लाईव्ह स्ट्रीम इव्हन मला ठेवलं होतं की ह्या तारखेला मला 4000 वॉच ओव्हर त्या आमच्या महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री तुमच्या आशीर्वादाने, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमाने ते माझ्या वॉच ओव्हर पूर्ण झालं. याच्या पाठीमागे खूप लोकांचा म्हणजे हातभार आहे, मोलाचा वाटा आहे. काही माझे जवळचे आहे, काही आमचे नातेवाईक आहे, काही मित्र परिवार आहे. याचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आमचं की पब्लिक किती असू दे, पण त्यांना तुम्ही किती एंटरटेन करता. म्हणजे आम्ही लिटरली सुरुवातीला तर काय केलं मी तुम्हाला सांगते. मी बघितलं 2-3 दिवस येऊन बघितलं, असू दे 17,000 पब्लिक आहे, पण नाही 10 तास झाले, अरे असं कसं. मग आम्ही ते शक्कल लढवायचो, रुचिता, मी, सन्स, पप्पा. मग आम्ही काय नवीन नवीन कोडे चालू केले, मग बेंड्या खेळायचो. मग म्हणजे हे सुरुवात जर तुम्ही आमची बघाल ना, प्रत्येक लाईव्ह आमचा एंटरटेनर. तुम्ही जर बघाल आमचा एकही लाईव्ह असा नाहीये सेम नाही, असं तुम्हाला वेगळंच दिसणार. त्या नुसतं आलोड आम्ही आज हे केलं आणि आम्ही आज ते केलं नाही. तुम्हाला आमच्या लाईव्ह मध्ये नेहमी वेगळाच विषय दिसणार. मी ड्राईव्ह करताना लाईव्ह घेतो. येस, नेहमी वेगळंच असायचं. माझी ड्राईव्ह करताना लाईव्ह चालू असते. एक तो कुठला बाहेर गावचा होता, त्याने एंटरटेन केलं एक दिवशी. म्हणजे काय काय व्यक्ती पण अशा होत्या की त्याच्यामुळे आमचं खूप छान चालायचं. मी बाहेर असलो तिथे लाईव्ह घेतो की मला असं वाटतं इथे बसून मला लाईव्ह केलं. मग पप्पा मला विचारणार काय करू. मुंबईत होतो तर मी मुंबईतून लाईव्ह केलं, पण ड्युएल लाईव्ह घेतो. आम्ही दोघं ड्युएल लाईव्हला येतो. डोएल असला का आम्ही भांडतो जास्त. तुम्ही ते सिरियस घेऊ नका. आणि आमच्या लाईव्ह मध्ये सध्या एक काल्पनिक विषय सर्वात मोठा विषय जो विषय या विषयाबद्दल मला तुम्हाला सांगायचं वाटलं तर असं माझं कुठंच काही नाहीये. तुम्हाला इतकं सिरियस वाटलं होतं आणि मला पण हसायला यायचं त्या गोष्टीवर. आणि नंतर आम्ही दोघं विचार करायचो विशाल नक्कीच बघायला, खूप खरं वाटलं. अरे हा खरं वाटू दे तर ते खरं वाटतं. म्हणजे मैत्रीण आहे ती येते पण लाईव्हला. पण तुमच्या समोर जो पिक्चर उभा केलेला आहे ना, तो पिक्चर असा तुम्हाला असं एंटरटेनिंग वाटण्यासाठी असतो. छोटी मम्मी. पण मग तुम्ही पण किती सिरियस घ्यायचे आणि तुम्ही तेवढा वेळ मला द्यायचात. म्हणजे तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही मला द्यायचात ना. आणि तुमच्यासाठी खरंच आहे सोप्या, खरंच म्हणजे तुम्ही आम्हाला कुठल्या कुठं नेऊन ठेवलंय. आणि हे जे प्रेम आहे ना, हे कधीच कमी होणार नाही. आणि मी कधीच कोणाला विसरत नाही. मी तुम्हाला खरं सांगेन, ना विसरेल, पण तुम्ही आमच्या हृदयात आहात सगळेजण. तर त्याचा चुकीचा अर्थ पण काढू नका.
चला एक गाणं होऊन जातं तुमचं. कुठलं गाणं म्हणू यार? तुमचं फेवरेट. अंगाई गीत नाही, अंगाई गीत नको आहे ना तुम्हाला? नाही आता माझा घरचा बरोबर नाही, आता नाही घेणार मी. आपण सेलिब्रेशनला घेऊया गाणं हे. तर 4000 वॉच अवर्सची जर्नी फार कठीण होती. तुमच्या लोकांनी खूप सपोर्ट केला, तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. आणि आम्हाला आमचं चॅनल म्हणून आलं. आणि तुम्ही जेवढी काळजी घेता ना, काकांची तब्येत कशी मला सगळ्यात जास्त आनंद वाटतो. पॅम्परिंग आहे माझ्यासाठी सगळी काळजी घेतात. त्या दिवशी माझी तब्येत बिघडली होती लाईव्ह स्ट्रीम सगळे म्हणायचे कसे आहेत तुम्ही, दुसऱ्या दिवशी मी सांगतो की एवढं कोणीच घेत नाही. हो, पण इथे माझं खरंच इथे इक्विपमेंट बसवलेलं आहे, मशीन आहे. हो, हा. आणि माझं थोडस म्हणजे माझी लाईफ ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. पाणी वाढलं का माझ्या बॉडीला पाणी वाढलं का माझं हार्ट पंपिंगवर फरक पडतो. त्याच्यात झोप व्यवस्थित झाली नाही तर आमचं काम खूप त्रासदायक आहे. गेले 10 वर्ष 2014 ते 2025 मी ऑक्सिजन सपोर्ट जगणारा माणूस आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणाला माहिती नाहीये, तुमच्या माहिती रात्री झोपताना मला ऑक्सिजन सपोर्ट लागतो. गेले 11-3 लोकांना माहितीये, बाकीच्यांना नाही दाखवलं आम्ही, कारण आम्ही कधी कधी विचार करतो का दाखवायचं. सपोर्ट 10 वर्षापासून झोपू शकत नाही. माझ्या घरात इक्विपमेंट सेटअप आहे माझ्या बेडरूम मध्ये. कधी वेळ आली तर तुम्हाला ते पण दाखवेल. असा हा माणूस आहे मी. आणि आज तुमच्या समोर मी इथं बसलेलो आहे. टाइमच नसतो तरी आम्ही तेवढा प्रयत्न करतोय तुम्हाला 100% द्यावं. आणि त्यातल्यात थोडक्यात तुमचं जे प्रेम आहे ते फार महत्वाचं आहे. आणि शेवटपर्यंत असंच पाहिजे. माझा आजार पण मी विसरून गेलो तुमच्यामुळे. आज माझं हार्टचं म्हणजे विचार करा, दिवशी लालबागच्या राजा विसर्जनाला 2-2.5 तास पाण्यात होते जेव्हा इथपर्यंत. सिव्हिअर कार्डियक अरेस्ट वाला माणूस आहे. म्हणजे माझं जे तुम्हाला काही रिपोर्ट दाखवले, माझं हार्ट पंपिंग 20% आहे. आणि माझ्यासाठी लाईफ ही फक्त प्रिक्वेशनरी लाईफ आहे, एकदम म्हणजे जसं फुलासारखं. तरी मी तुमच्या प्रेमापोटी बाई मला ते त्या दिवशी 6:30 वाजता मी एअरपोर्टला होतो. माझ्या डोक्यात खटकी पडली, अरे यार आपण राजा गिरगाव चौपाटीला अडकलाय. कदाचित त्याची इच्छा असेल की पूर्ण दिवसभर होते आणि माझं दर्शन घ्यावं. म्हणून मी तिथं गाडी काढली, चौपाटीला गाडी लावली, तिथून टॅक्सी केली, चौपाटीला आलो. तेव्हा इथपर्यंत पाणी होतं. आणि शेवटी एवढ्या पाण्यात होतो, पाण्यात होतो माझं इक्विपमेंट मशीन एवढ्या पाण्यात मी होतो. मित्रांनो, त्या दिवशी जो घातलेला ड्रेस आहे तो फेकलेला आहे. 3 वेळा पाण्यात 3 वेळा धुतलाय. 3 वेळा निघाला नाही तो गेला तो ड्रेस. शूज होते ते गेले, पण जाऊ. पण मला एक समाधान मिळालं की तुमच्यासाठी काहीतरी करू शकलो आणि मिळालं. बस मला हेच पाहिजे, बाकी काही नाही. बाकी काय कमवलं आपण लाईफ मध्ये? काहीच येत नाही. तुमच्या 2 शब्द बोलतो ना, असंच झालं खरंच ना. आम्ही कधी कोणाला म्हटलं की आम्हाला सबस्क्राईब करा, कधीच नाही. काय करा ना, कोणाशी कोलॅबोरेशन ना, कोणाचं काय ना, कोणाच्या लाईव्हला जाऊन बोललो की आमच्या लाईव्हला या. आजपर्यंत नाही. आम्ही लिटरली सांगितलं नाही. कधी एकच अनुभव सांगतो माझ्या आयुष्यातला की मी माझ्या लाईफ मध्ये पहिला फोटो रुचिता सोबत काढणार आहे. येस, आज पण ते आहे. कोणाशी कोणासोबत फोटो आहे, ती अचानक आली होती तेव्हा नव्हतं. लोणावळ्यामध्ये मी होतो, मला माहित नाही. लोणावळ्याला गोल्डन वडापाव फेमस आहे. मी तिथं खात होतो आणि निघालो. तिकडे एक मुलीने आवाज दिला, हॅलो हॅलो एक्सक्यूज मी. तर मला बोलले, तुम्ही काका तुमचं युट्यूब चॅनल आहे ना? म्हटलं हो. म्हणजे मला तुमच्यासोबत सेल्फी काढतो. मी एकदम मला कसं तरी झालं की कोणीतरी येऊन माझ्यासोबत सेल्फी. त्यांनी अनुभव घेतला, मला नाही भेटला. त्या मुलीचं नाव पण मला माहित नाही, मी नाव पण विचारलं नाही, कोण आहे मला माहित नाही. ती काही तिने माझ्यासोबत इन्स्टाला स्टोरी पण टाकली. मला बोलली मी इन्स्टाला स्टोरी टाकते. असे अनुभव आले. आणि कधी कधी कोणी बोलतं तुम्हाला कुठं बघितल्यासारखं वाटतं. तर परवाच्या 4 दिवसापूर्वी घोडबंदर रोडला ट्रॅफिक मध्ये बाहेर निघण्याचा हा फायदा असतो आम्हाला. गायमुखला यू-टर्न मारून बसलो आणि तिथे एक अंडा भुर्जीची गाडी होती, तिथे बसलो होतो मी नाश्ता करत. तर माझी शेजारी 2 जण आले, चांगले होते. तुम्हाला कुठे बघितल्यासारखं वाटतं? नाही हो, तुम्हाला कुठे बघितल्यासारखं वाटतं. म्हणतो माझं एक छोटस युट्यूब चॅनल. हा नक्कीच बोलतो, तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं. एवढंच. असं आत्ताशी हे अनुभव यायला लागले. बरं वाटतं तुमच्यासोबत. आम्ही लिटरली सांगतो आमच्या शेजारी माझ्या कोणालाच नातेवाईकांना सुद्धा माहिती नव्हतं. नातेवाईक म्हणजे हिच्या बहिणी सगळ्या मेसेज करतात, फोन करतात, माही तुझे व्हिडिओ छान असतात, माही बोलतात काल आला तर दोघी छान असतात, हे असतात ते असतात. आणि विचारतात पैसे मिळायला लागले. कोणाचं काय कोणाचं लोकांनीच तर पैसे काय नाही आलं, अजून काही दिलं नाही. दिलं तर आम्ही सांगू नका की आमचा पहिला पगार आला. सांगणारच आहे ते, तर सस्पेन्स काय राहत नाही. युट्यूबचा असा विषय असतो. पहिला पगार मला ती काय माणूस आहे, मागून मागून काय मागितलं माहितीये. जाऊ दे, नाही सांगणार आहे तो विषय. ठीक आहे, धन्यवाद तुमचे.
नाही thank you. चला मंडळी, थँक्यू सो मच. असं मजा करत राहा आणि थँक्यू सो मच. आणि आमचा प्रवास तुमच्यामुळे सोपा झाला इथून पुढे पण इथपर्यंत अशी साथ द्या. पुढे पण साथ द्या आणि मस्त मस्त मजा करू व्हिडिओ. तर मंडळी चला सगळ्यांनी हाय करायचंय, लाईक करायचंय, डबल टॅप करायचंय, छान छान मेसेज करायचे. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. हे माझं वाक्य सगळ्यांना आवडतं म्हणून बोलूया. गाणं नाही तर तेवढं तर केलं पाहिजे, हे का नाही.